नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून पाळण्यात येतो. खरं तर वाचन संस्कृतीची चर्चा या दिवशी व्हायलाच हवी, नाही का? अलीकडची मुलं वाचत नाहीयेत किंवा त्यांना सहज पुस्तकं उपलब्ध होत नाहीत, ही विधानं जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्न सुद्धा निर्माण करतात. आणि आज आपण याच प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात घेणार आहोत. याशिवाय 23 एप्रिल हा दिवस जागतिक कॉपीराइट दिवस म्हणून सुद्धा पाळण्यात येतो. मग हे कॉपीराइट्स म्हणजे नेमकं काय आहे? खरं तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे हे शब्द आहेत. म्हणजे आपण अनेक वेळा ऐकतो सुद्धा की अमुक एका गोष्टीचं अमुक एका व्यक्तीकडे पेटंट आहे, मालमत्तेचे सुरक्षित अधिकार आहेत. म्हणजे नेमकं काय आहे? या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक कॉपीराइट दिवसानिमित्ताने आजचा आपला हा विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच तज्ञ मंडळी आज इथे उपस्थित आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर विजया वाड. मॅडम नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मॅडम ना तर आपण सगळेच जण जाणतो. तर्कतीर्थांनी केलेला मराठी विश्वकोश मॅडमने परिपूर्ण केलेला आहे. आजवर 115 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्यासाठी अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा ज्येष्ठ साहित्यिका म्हणजे डॉक्टर विजया वाड. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर मृदुला बेळे. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं सुद्धा मनापासून स्वागत करते. डॉक्टर बेळे मॅडम बद्दल सांगायचं तर त्यांनी LLB केलेलं आहे. याशिवाय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये त्यांनी LLM केलेलं आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयावर त्यांचं लेखन चालूच असतं. पेटंट या प्रकारावर त्या सध्या प्रॅक्टिस करत आहेत. जागतिक पुस्तक दिवस आणि जागतिक कॉपीराइट दिवस या निमित्ताने नेमके कॉपीराइट्स बद्दल समज गैरसमज आहेत, त्या संदर्भात काही कायदे आहेत का, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि पुस्तक दिनानिमित्ताने बदलत चाललेल्या वाचन संस्कृतीबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022. अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचे विषय आहेत, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न किंवा नेमके मुद्दे जर तुम्ही उपस्थित केले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही तज्ञांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघींचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. धन्यवाद. सर्वप्रथम मॅडम मला की मुळात या जागतिक पुस्तक दिवसाविषयी काय सांगाल? अगं असं असतं की आपला जागतिक महिला दिन असतो, तो आपण साजरा करतो. त्याच्यानंतर पर्यावरण दिन असतो, त्या दिवशी उत्साहाने साजरा करतो. तसा हा जागतिक पुस्तक दिन. शेक्सपियर नावाचा एक अतिशय मोठा लेखक होऊन गेला आणि तो सगळ्या जगावर त्याच्या लेखनाची मोहिनी आहे. त्याची मराठीत भाषांतर झाली, त्याची नाटकं आपल्याकडे आली आणि मराठीमध्ये आली. तर ह्याचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस हा 23 एप्रिल आहे. म्हणून युनेस्कोनी हा दिवस 1995 मध्ये पुस्तक दिन, जागतिक पुस्तक दिन म्हणून
साजरा करायचं ठरवलं 23 एप्रिल या दिवशी. आज त्याला जोडूनच 24 एप्रिलला आपण इथे भेटत आहोत आणि या पुस्तक दिवसाविषयी आपण बोलणार आहोत आणि वाचन चळवळीचा विकास कसा करता येईल याबद्दलही बोलूया. अगदी बरोबर मॅडम, जसं तुम्ही सांगितलं तसं की शेक्सपियर या लेखकाच्या खूप मोठा लेखक होऊन गेला आणि त्याच्या जन्मदिवस आणि मृत्यूदिवसाच्या निमित्ताने हा पुस्तक दिवस म्हणून पाळण्यात जातो आणि त्याच बरोबरीने हा दिवस जागतिक कॉपीराईट दिवस म्हणून सुद्धा पाळण्यात येतो. खरं तर आपण अगदी नेहमी हे शब्द वापरत असतो की कॉपीराईट्स बाबा किंवा पेटंट आहे वगैरे, पण मुळात त्याच्याबद्दल सुद्धा अनेक गैरसमज आहेत आणि त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण अगदी सुरुवातीला मॅडम तुम्ही काय सांगाल की कॉपीराईट्स म्हणजे नेमकं काय? कॉपीराईट हा अनेक प्रकारच्या ज्या बौद्धिक संपदा आहेत त्याचा एक भाग आहे. वेगवेगळ्या बौद्धिक संपदा कुठल्या तर पेटंट्स आहेत, ट्रेडमार्क्स आहेत, कॉपीराईट्स आहेत, इंडस्ट्रियल डिझाईन्स आहेत किंवा जॉग्राफिकल इंडिकेटर्स आहेत. यातलाच एक छोटासा भाग म्हणजे कॉपीराईट्स. आता कॉपीराईट कशावर मिळतो आपल्याला तर कुठल्याही साहित्यावरती मिळतो, कुठल्याही नाट्यविषयक कलाकृतीवर मिळतो, त्यानंतर कुठल्याही संगीत विषयक कलाकृतीवर मिळतो आणि त्याचबरोबर तो सिनेमॅटोग्राफी म्हणजे चलचित्र आणि ध्वनिमुद्रण या सगळ्यावरती मिळतो. बरं, एखाद्या संशोधनावरती कॉपीराईट मिळत नाही, त्यावरती पेटंट मिळतं. ह्या बाबतीत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आढळतात. तर कॉपीराईट हा फक्त ह्या गोष्टींवरती मिळतो. बरं बरं बरं, तुम्ही जसं सांगितलं तसं की कॉपीराईट अनेक गोष्टींवर मिळू शकतो, पण कॉपीराईट्सच्या मालक म्हणजे समजा त्या मालकाला हे कॉपीराईट्स मिळाले एखाद्या गोष्टी संदर्भात तर त्याचे नेमके हक्क कोणकोणते असतात किंवा त्याचे अधिकार कोणकोणते असतात? ह्या 5 क्षेत्रांमधल्या साहित्य कृतीचा किंवा कलाकृतीचा जो निर्माता असतो तो त्या कॉपीराईटचा मालक असतो नेहमी. आणि मग त्यानुसार त्याला कुठले कुठले अधिकार मिळतात तर पहिली गोष्ट म्हणजे त्याची कलाकृतीचे कॉपीज करण्याचे अधिकार, ज्यावरून कॉपीराईट हा शब्द खरं अस्तित्वात आला. म्हणजे पुस्तकाच्या कॉपीज करता याव्यात प्रकाशकांना म्हणून अस्तित्वात आलेला हा अधिकार म्हणून कॉपीराईट. पण नंतर त्याचं महत्व खरं तर लेखकांसाठी जास्ती वाढलं. तर त्यांचे अधिकार कुठले तर एकतर आपल्या कलाकृतीची कॉपी करू देण्याचा अधिकार किंवा आपल्या परवानगीशिवाय कुणालाही कॉपी न करू देण्याचा अधिकार. दुसरी गोष्ट म्हणजे कॉपीराईटच्या मालकाच्या परवानगीशिवाय त्याच्या कलाकृतीचा जो सार्वजनिक परफॉर्मन्स म्हणूया आपण, पब्लिक परफॉर्मन्स, हा कुणालाही करता येत नाही साहित्यकृतीच्या मालकाशिवाय. त्या साहित्यकृतीवरती जर आधारित दुसरी कुठली तरी कलाकृती आपल्याला बनवायची आहे, म्हणजे एखाद्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवायचा आहे ज्याला आम्ही डेरिव्हेटिव्ह वर्क्स म्हणतो, तर ते करू देण्याचा अधिकार सुद्धा मूळ साहित्यकृतीच्या मालकाकडे असतो नेहमी. त्याशिवाय तुमच्या कलाकृतीचं जर भाषांतर करायचं असेल त्यासाठीचे अधिकारही कलाकाराकडे असतात. पण हे झाले सगळे आर्थिक अधिकार की ज्यामुळे पैसे मिळण्याची शक्यता असते त्या निर्मात्याला. पण ह्याशिवाय फार महत्वाचा अजून एक अधिकार कॉपीराईटशी संबंधित आहे ज्याला आपण नैतिक अधिकार म्हणतो, मॉरल राईट्स. आणि हे नैतिक अधिकार कुठले तर ही कलाकृती माझी आहे हा म्हणता येण्याचा त्या कलाकाराचा अधिकार, जो अतिशय महत्वाचा मानला जातो. म्हणजे ज्याला अफिलिएशनचा किंवा नामनिर्देशनाचा राईट असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या साहित्यिकाने त्याच्या पुस्तकावरचे सगळे हक्क कुणाला तरी देऊन जरी टाकले तरी त्यांनी ते फक्त आर्थिक हक्क दिलेले असतात आणि त्याचा जो नैतिक अधिकार असतो हे माझं आहे म्हणण्याचा, हा कोणीही कुणालाही हिरावून घेता येता कामा नये, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की हा अधिकार त्या निर्मात्याला मला कुणाला तरी देऊन टाकायचा आहे म्हटलं तरी तो देता येत नाही. म्हणजे साहित्यिक अधिकार, आर्थिक अधिकार देता येतात पण मॉरल राईट्स नेहमी त्याच्याकडे राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या एखाद्या कलाकृतीमध्ये मला अपेक्षित नसलेला बदल कोणीतरी केला किंवा तिला व्यवस्थित ट्रीट केलं नाही तर त्याला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकारही हा एक नैतिक अधिकार आहे त्या कॉपीराईटच्या मालकाचा. म्हणजे खरंच बरेच अधिकार आहेत जसं तुम्ही म्हणालात तसं की ती कलाकृती माझी आहे हा जो नैतिक अधिकार आहे तो मात्र कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मला अगदी याच्यावर स्वप्न एक असं गमतीदार वाटलं की ते आमचं बाळ असतं ना लेखकाचं आणि आपल्या लेकीवरचा अधिकार, तिचं लग्न झालं तरी आई गमवत नाही, ही माझी मुलगी आहे असं आपण म्हणतो किंवा माझा मुलगा आहे असं.
तर तसंच पुस्तकाचं पण आहे असं मला वाटतं. आता पुस्तकाचा उल्लेख आलेलाच आहे आणि आज जागतिक पुस्तक दिवस 23 एप्रिलला आपण जो पाळतो त्या अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे. खरं तर वाचन संस्कृती बदलत गेलेली आहे असं आपण म्हणतोय, त्यात कितपत तथ्य आहे? मॅडम, तुम्हाला तर 40 वर्षाचा एक शिक्षकी पेशाचा अनुभव आहे, तर काय सांगाल बदलत गेलेले? हे प्रयोग केले वाचन संस्कृतीवर. बदलत गेली म्हणजे काय, आता ई संस्कृती बोकाळली. मुलं पटकन क्लिकवर जातात. पुस्तक तुमचं ह्याच्यावर आहे का, त्याच्यावर आहे का, बुकगंगावर आहे का, असं पटकन विचारलं जातं. का तर तुमचं पुस्तक आम्ही सहजपणे कॉम्प्युटरवर वाचू शकू, मोबाईलवर वाचू शकू. मग आम्ही काय केलं की विश्वकोशाचे मोठे मोठे ग्रंथ 2-2 किलोचे वाचनालयात तर असतातच, परंतु वाचनालयात किती लोक वाचतात हे माहिती नाही. म्हणून मग आम्ही काय केलं की ते क्लिकवर आणले सीडॅकच्या मदतीने आणि सगळा विश्वकोश त्याच्यावर टाकला बरं का. आणि स्वप्ना, तुला सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही 1.5 वर्षामध्ये 26,000 पानं विश्वकोशाची सगळी सीडॅकच्या मदतीने त्याच्यावर टाकली, क्लिकवर टाकली, मराठी विश्वकोश.in वर. आणि 15 लाख वाचक आणि अगदी थम्स अप आपण असं म्हणतो ना, आवडलं त्यांना. आणि 15 लाख वाचक, 105 देश. आपल्याला 105 देशांची नावं सुद्धा पटकन ओठावर येणार नाहीत, पण ती कॉम्प्युटर कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे तिथे येतंय की या देशात हे वाचलं गेलं. म्हणजे जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे विश्वकोश पोचला. तर हे एक नव्या युगाचे आभार आपण मानले पाहिजेत की ग्रंथांना सगळ्यांपर्यंत पोचवलं. हा त्यातला सकारात्मक दृष्टिकोन आहे, पण त्यामुळे पुस्तकांचं महत्व कमी होतं असं अजिबात नाही. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की त्यामुळे कुठेतरी पुस्तकं मागे पडतायत अशी तक्रार येते, त्यात कितपत तथ्य आहे? नाही ग, कारण आता तू बघ ना, साहित्य संमेलनाला पुस्तकाची विक्री कोटीनी कशी होते अजून. लोक का जातात, का झेपावतात? लहान मुलांची पुस्तकं, आता बालकोश आम्ही काढला 15 डिसेंबर 2015ला काढला आणि 5 फेब्रुवारी 2016ला तो संपला. कसा संपला? पुस्तक रूपाने, तरी पण संपला. आणि 5-5 पुस्तकं म्हणजे 3 कथाकोश, 3 कविताकोश, 365 दिवस. रोज गोष्ट कुठली सांगायची असा प्रश्न पडतो. आता लहान बाळ घरात असलं की ते म्हणतं आजी गोष्ट सांग, आई गोष्ट सांग. रोज कुठली नवी गोष्ट सांगायची. तर ह्याच्यात 100 लेखकांनी लिहिलेल्या 365 गोष्टी आणि 100 लेखकांनी कवींनी केलेल्या 365 कविता, अगदी मंगेश पाडगावकरांपासून बबन धनावडेपर्यंत. तर अशा ह्या सगळ्या कविता, कथा 3 महिन्यात सफाछाट सगळी आवृत्ती संपली. मग आपले केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब यांनी सांगितलं की तो बोलका करा. तर आम्ही आता तो बोलका करतोय आणि नेटवर टाकतोय की तो जगभर जाईल. वा. तर अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे, परंतु पुस्तकांना मरण नाही असं माझं ठाम मत आहे. तुम्ही खूप सकारात्मक बाजू मांडलेली आहे इथे की काळानुरूप बदलत गेलेली ही वाचन संस्कृती आहे, पण त्यामुळे पुस्तकं मागे पडलेली नाहीयेत. कारण फक्त एकच आहे की आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळातली किंवा जुनं बखर वाङ्मय आहे, तर त्याच्या ई आवृत्त्या निघाल्या पाहिजेत, डिजिटल आवृत्त्या निघाल्या पाहिजेत. यशवंतराव चव्हाणांचं सर्व साहित्य डिजिटल झालेलं आहे. तर अशा प्रकारे जर साहित्य डिजिटल झालं तर ते अजरामर होतं, कारण पुस्तकाला आयुष्य आहे ग. ते आयुष्य संपलं की ती बाजूला होतील असं होता कामा नये म्हणून. बरोबर. वा, खूप छान सांगितलं तुम्ही. मॅडम, आता मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. तुम्ही कॉपीराईट संदर्भात त्या मालकाचे नैतिक अधिकार किंवा आर्थिक जे हक्क आहेत त्याविषयी तुम्ही सांगितलेलं आहेच, पण त्यावेळेला आपल्या कॉपीराईट्सचं संरक्षण नेमकं त्या मालकाने कसं करायचं? कारण माझं हे कलाकृती आहे हे ते पुसलं जात नाही, जसं तुम्ही म्हणालात तसं की हा एक छान नैतिक अधिकार त्यांना मिळालेला आहेच. मग आपल्या कॉपीराईटचं संरक्षण नेमकं त्याने कसं करायचं? कॉपीराईटच्या बाबतीत एक फार छान गोष्ट आहे जी बाकी कुठल्याही बौद्धिक संपदेच्या बाबतीत नाहीये, की बाकी कुठलीही बौद्धिक संपदा असेल ना आपली, तर ती आपल्याला कुठल्या तरी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करायला लागते आणि आपल्याला त्यांना हे दाखवायला लागतं की हे माझं आहे, हे असं असं आहे. त्याचं मग तसंच काही कोणी आधी केलेलं नाहीये ना ह्याचा एक अभ्यास होतो, सर्च होतो आणि मग ते तुम्हाला दिलं जातं, जसं पेटंट आहे किंवा ट्रेडमार्क.
पण कॉपीराईटची मजा अशी आहे, कदाचित तो कलाकारांचा अधिकार आहे आणि कलाकारांना असल्या व्यावहारिक गोष्टींमध्ये फार अडकवू नये, त्यांना त्यांचं काम करू द्यावं, म्हणून कदाचित असं आहे की कॉपीराईट ना कोणालाही रजिस्टर करायची गरज नसते. कॉपीराईट रजिस्टर करता येतो पण करण्याची गरज नसते. म्हणजे आपण जेव्हा एखादं आपलं पुस्तक लिहितो आणि त्याच्यावरती जेव्हा आपण म्हणतो की कॉपीराईट मृदुला बेळे, की तो माझा असतो. म्हणजे मला कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करायची गरज अजिबात नाही. अर्थात जर कॉपीराईटच्या संबंधित एखादा खटला उभा राहिला तर त्याचा उपयोग जर तुम्ही रजिस्टर केलं असेल तर नक्कीच पुरावा म्हणून होतो. आणि म्हणून जेव्हा एखाद्या कॉपीराइटेड कलाकृतीमध्ये खूप पैसा इन्व्हॉल्ड असतो, म्हणजे चित्रपट आहेत किंवा चित्रपट संगीत आहे, तेव्हा जरूर त्याचं रजिस्ट्रेशन करतात कॉपीराईट बोर्डमध्ये. पण छोट्या मोठ्या कलाकृतींसाठी त्याचं अजिबात रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुसरी मजेशीर गोष्ट अशी आहे की जगामध्ये कुठेही आपला ज्याच्यावर कॉपीराईट आहे त्याची चोरी होऊ शकते. मग त्याच्यावरती आपण लक्ष कसं ठेवणार? म्हणजे एखाद्या भारतीय संगीतकारांनी एक गाणं लिहिलं आणि त्याच्यावरती आधारित कुणीतरी वेस्ट इंडिज मध्ये गाणं बनवलं तर ते त्याला पत्ताही लागत नाही. मग ह्यासाठी कॉपीराईट सोसायटी असतात आणि आपण जेव्हा तो संगीतकार जेव्हा संगीतकारांसाठी असलेल्या कॉपीराईट सोसायटीचा मेंबर होतो तेव्हा मग त्याच्या कॉपीराइटेड कलाकृतीचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्या कॉपीराईट सोसायटीची असते. त्याला मला फी भरायला लागते. आणि मग भारताच्या संगीतकारांसाठीच्या कॉपीराईट सोसायटीचा वेस्ट इंडिज मधल्या कॉपीराईटच्या संरक्षण सोसायटीशी टायअप असतो आणि मग ते एकमेकांच्या कलाकृतींचं संरक्षण करतात. हो हो हो. म्हणजे बरेच मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांकडे आपण आता क्रमाक्रमाने येणार आहोत. जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने जसं मॅडम तुम्ही सांगितलं तसं की वाचन संस्कृती ही ई संस्कृती झालेली आहे, पण आपण काळानुरूप बदललं पाहिजेच, नाही का? मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही बदलत चाललेल्या वाचन संस्कृतीविषयी सांगितलेले आहातच. तुमचा 40 वर्षांचा अनुभव आहे देशातला सुद्धा आणि परदेशातला सुद्धा. तर देशातल्या वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच. परदेशातल्या वाचन संस्कृतीविषयी काय सांगाल? पुष्कळशा शाळांना भेटी दिल्या तर त्यांच्याकडे ना खूप मोठी मोठी अशी मैदानं आहेत ग. म्हणजे शाळेला लागून अशी बागेमध्ये असं प्रसन्न वातावरण आणि तिथे मुलांना ठेवलेली एक पुस्तक पेटी आणि तिथून पुस्तक घ्यायचं, वाचायचं आणि आपल्या वहीमध्ये नोंद करून त्याच्याबद्दलच्या 4 ओळी लिहून तिथे टाकायच्या पेटीमध्ये. म्हणजे का की मी काय वाचलं ह्याचा अंदाज आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याकडे ना एक तर काय होतं, 2 पाळ्यांमध्ये शाळा भरतात. सकाळी एक आणि दुपारी एक, अशी 12 पासून पुढे एक वेगळी शाळा, नाही का? माध्यमिक, प्राथमिक, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी. आणि त्यामुळे जागेची कमतरता असल्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारे भव्य दिव्य वाचन संस्कृती बागेमध्ये फोफावत नाहीये. परंतु मग आम्ही काय करायचं माहितीये का? मराठी माध्यमाची मुलं गरीब असतात, एवढं मोठं बजेट नसतं. तर आम्ही काय करायचो, अगं रद्दीच्या दुकानात लोक पुस्तकं देऊन टाकतात. मग आम्ही काय करायचो, शिक्षक जायचे ऑफ पिरियडला आणि रद्दीच्या दुकानातनं गोष्टीची छान छान पुस्तकं आणून प्रत्येक वर्गासाठी एक पेटी तयार करायची. आणि मग एक आपला ग्रंथपाल वर्गाचा, म्हणजे वर्गातलाच मुलगा. आणि जेव्हा केव्हा तुमचा एखादा शिक्षक आला नसेल तेव्हा पुस्तक पेटी उघडायची आणि पुस्तकं मुलांना घेऊ द्यायची, नोंद करायची आणि तास संपल्यावरती ती मुलांनी पेटीत ठेवायची. तर इतकी गंमत यायची ना वर्गामध्ये, अगदी टाचणी शांतता, ज्याला तुम्ही पिन ड्रॉप सायलेन्स म्हणता तसा. वर्गामध्ये दुसरा शिक्षक नेमायची गरज नाही, मुलांना गप्प बसा म्हणायला, कारण पुस्तकच मुलांना इतकी रममाण करायची ना की आम्हाला ही कल्पना खूप आवडली होती आणि अगदी बिन खर्चाची कल्पना. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवते. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता आहातच, पण आपण सुद्धा याच विषयी चर्चा करण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे महाराष्ट्र राज्याचे साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्याशी, ज्यांच्या दशक्रिया या कादंबरीवर आधारित जो चित्रपट आला होता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सर नमस्कार. नमस्कार, बाबा भांड बोलतोय. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते सर. धन्यवाद. जागतिक पुस्तक दिवसानिमित्ताने आमची आज विशेष चर्चा आहे. आपण काय सांगाल सर याविषयी? पुस्तक ही तर राष्ट्राची संपत्ती आहे. या पुस्तकांच्या रक्षणासाठी पुस्तक लिहिणारे, पुस्तक प्रकाशित करणारे, पुस्तक वितरण करणारे या सर्वांचा फार महत्वाचा वाटा असतो.
हे अक्षरधन जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, सर्व भाषामध्ये ज्यांनी अक्षराची गुढी उभारली आणि हे अक्षरधन सर्व लोकांना उपलब्ध करून दिलं, त्या एका युग पुरुषांची मला आठवण होते. 100 वर्षापूर्वी भारतामध्ये प्रत्येक गावात ग्रंथालय उभारणारा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं मला या निमित्ताने स्मरण होतं. महाराजा गायकवाडांनी भारतातील पहिल्यांदा 1910 साली कायदा केला आणि प्रत्येक गावामध्ये वाचनालय सुरू केलं बडोद्यामध्ये. या वाचनालयामध्ये मुलांसाठी वाचन विभाग, महिलांसाठी वाचन विभाग आणि ज्या गावामध्ये लोकवस्ती कमी असेल, वाडी असेल, तांड्या असतील, त्या ठिकाणी पत्राच्या पेटीमधून ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिले. एवढंच नाही तर ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाला मदत केली, प्रकाशकाला मदत केली आणि लेखक प्रकाशकाचे ते गेल्या शतकातील मोठे पोशिंदे झाले. एवढंच नाही तर जागतिक ग्रंथालय संघटनेचे ते उपाध्यक्ष होते आणि अशा या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त या युग पुरुषांची आठवण होणे साहजिक आहे. दुसरा मुद्दा आपला आहे की कॉपीराईट संबंधी, की लेखकाचं लेखन हे त्याचं अक्षरधन असतं. या अक्षरधनाचं संवर्धन करणं, या अक्षरधनाला त्यांच्या मानाप्रमाणे मानधन देणं, यासाठी जे जगात जो कॉपीराईट कायदा सुरू झाला आहे, या कायद्याचं सुद्धा फार महत्व आहे. राष्ट्राची संपत्ती जशी पैशामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, साहित्य कलामध्ये असते, तितकेच महत्व लेखकाच्या लेखनामध्ये असतं आणि त्यासाठी लेखकाचं लेखन प्रकाशित करत असताना त्यांना नीट मानधन देणं, त्यासाठी करार करणं, दिलेल्या कराराप्रमाणे पुस्तकं पुरवणं, हे प्रकाशकाचं आणि लेखकाचं जो कायदा असतो त्याला कॉपीराईट म्हणतात. भारतामध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यापासून 60 वर्षापर्यंत त्या पुस्तकाचे कॉपीराईट लेखकाकडे असतात आणि कॉपीराईट कायद्यानुसार लेखकाशी नीट करार करणं, त्या कराराची अटीप्रमाणे छपाईनंतर पाळणं आणि एवढंच नाही तर त्या प्रत्येक आवृत्तीचे कळवणं हे प्रकाशकावर बंधन असतं. जागतिक कॉपीराईट मध्ये सुद्धा हेच आहे. कुठलीही कलाकृती असेल, चित्रकला असेल, पेंटिंग असेल, संगीत असेल, यालाही कॉपीराईट कायदा आहे. मराठीमध्ये कॉपीराईट कायदा ही आपल्या भारत सरकारने जो हिंदुस्थानसाठी कॉपीराईट कायदा केला तो लागू आहे आणि या कायद्याच्या अनुषंगाने लेखक आणि प्रकाशक हे समाजाचे जे महत्वाचे निर्मितीचे घटक आहेत त्यांच्यातील परस्परामध्ये एक सौहार्द राहावं आणि त्यासाठी हा कायदा अंमलात आला. मी जेव्हा 41 वर्षापूर्वी प्रकाशन सुरू केलं तेव्हा माझे गुरुवर्य भालचंद्र नेमाडे यांनी मला सांगितलं की बाबा, लेखन प्रकाशन हे सामाजिक जबाबदारीचं काम आहे आणि त्यासाठी तू जेव्हा ज्या लेखकाचं पुस्तक स्वीकारशील त्यावेळेस त्या लेखकाशी नीट करारपत्र कर. करारपत्रात ठरल्याप्रमाणे प्रत्येक लेखकाला मानधन दे. कुठल्याही लेखकाकडून पैसे घेऊन छापू नकोस. ही तत्व माझ्या गुरुवारांनी मला 40 वर्षापूर्वी सांगितली आणि त्या तत्वाप्रमाणे गेले 40 वर्ष मी लेखन प्रकाशन करत आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त या व्यवहाराशी संबंधित सर्व लेखक, ग्रंथ व्यवहार संबंधित प्रकाशक, ग्रंथ वितरणासंबंधी असलेले सगळे ग्रंथपाल आणि वाचक या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं सर म्हणाले तसं की लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि वाचक यांचा परस्पर संबंध आहेच. वाचन संस्कृती म्हटली तरी सुद्धा आणि कॉपीराईटच्या निमित्ताने सुद्धा. मला दोघींकडून सुद्धा जाणून घ्यायचंय, काय सांगाल याविषयी? पुस्तकं लिहिणं हा माझा अगदी मनापासूनचा आनंद आहे. परंतु एक गंमत सांगते तुला स्वप्ना, की लिहिणारा पडद्यामागे राहतो आणि ती जेव्हा कलाकृती दूरदर्शनवर दिसते किंवा पडद्यावर दिसते छोट्या मोठ्या,
त्या कलाकारांच्या नावाने ते होऊन जातं. कसं म्हणजे यांनी किती छान काम केलं ना. हं? तर अशा प्रकारे प्रत्येक कलाकृतीच्या मागचा जो लेखक असतो ना, त्याला मिळावं तितकं महत्व मिळत नाही. मी एक अगदी गंमत सांगते, खूप जुनी गोष्ट आहे. तुझा जन्म झाला असेल की नाही माहिती नाही. दूरदर्शन जन्मलं होतं आणि त्यावेळेला अवेळ नावाची माझी एक गोष्ट विनायक चासकरांनी आपल्या दूरदर्शनवर केली होती. आणि त्यावेळे फक्त दूरदर्शन होतं, त्यामुळे दूरदर्शनचा अगदी एवा असा होता. तर दुसऱ्या दिवशी नोकरीवर तर जावंच लागणार होतं ना. तर नोकरीवर जाताना बायका सगळ्या बोलत होत्या, हे काल अवेळ किती छान झालं ना, तो सतीश पुळेकर किती छान काम करत होता, मालतीबाई पेंढारकर किती छान काम करत होत्या. कोणी बोलतच नाही, लेखिकेने इतका नवा विषय मांडलाय त्याच्याबद्दल. तर उतरताना आता मला लगेचच विक्रोळीला उतरायचं होतं. तर मी म्हटलं, अहो ती कथा मी लिहिली होती. हो का, पडद्यावर नंतर नाव आलं असेल, पण छान होती. म्हणजे लेखकाला मिळणारं महत्व हे पडद्यावर मिळणाऱ्या महत्वापेक्षा म्हणजे प्रत्यक्ष दिसणाऱ्या माणसाला अधिक महत्व मिळून जातं. ही थोडीशी लेखकांची खंत आहे. परंतु काही लेखकांचं भाग्य असं की नटसम्राट लिहिणारे विवा शिरवाडकर लोकांच्या कायम स्मरणात राहिले. लग्नाची बेडी नाटक करणारे आचार्य अत्रे लोकांच्या कायम स्मरणात राहिले. आचार्य अत्रे, प्रत्येक लेखकाला हे भाग्य मिळेल असं नाही. परंतु ज्या वेळेला लेखक सातत्याने लिहित असतो आणि विशेषतः मी जेव्हा बालसाहित्य रविवारच्या पुरवण्यांमधून जास्तीत जास्त लिहायला लागले, तेव्हा मला असं कुठल्याही गावाला गेलं गोष्टी सांगायला की मुलं असं म्हणायची, ती तूच ना, असं पदर धरून, की खूप सुख वाटायचं. तर लेखकाला सुखाचे क्षण सुद्धा येतातच, फक्त त्याला जितकं महत्व मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. हे माझं थोडंसं दुःख आहे. पण मला वाटतं कालानुरूप तो सुद्धा बदल नक्कीच होईल, नाही का? हो, व्हावा. आपण 23 एप्रिल हा जो जागतिक पुस्तक दिवस आहे त्या निमित्ताने चर्चा करतोय, तर आपण एक छान या निमित्ताने संकल्प करूया, नाही का मॅडम? हो. मॅडम तुम्ही काय सांगाल? त्यांनी कॉपीराईट्स संदर्भात सुद्धा डॉक्टर बाबा भांड यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. तर मला त्यालाच धरून तुम्हाला असा मुद्दा विचारायचा आहे की अनेक कलाकृतींसाठी कॉपीराईट्स असतंच. एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाची समजा झेरॉक्स केली आणि मग ते पुस्तक पुन्हा वापरात आलं, तर तेव्हा कॉपीराईट्सचे कसे कायदे किंवा अधिकार असू शकतात? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला अशी सांगेन स्वप्ना, की कुठलाही बौद्धिक संपदा कायदा हा नेहमी मक्तेदारी निर्माण करत असतो. म्हणजे एखाद्या संशोधनावर पेटंट दिलं की ते दुसरं कोणीही बनवू शकत नाही. एखाद्या कलाकृतीवर कॉपीराईट मिळाला की त्याला कोणालाही वापरता येत नाही, लेखकाच्या किंवा त्याच्या निर्मात्याच्या परवानगीशिवाय. ह्यामुळे काय होतं की समाजामध्ये एक असमतोल निर्माण होतो. म्हणजे जितक्या तुम्ही मक्तेदाऱ्या निर्माण करता तितकी त्याच्या किमती वाढतात, कारण दुसऱ्या कोणालाच ते बनवता येत नाही म्हणून. तर बौद्धिक संपदा कायद्याचं एक महत्वाचं तत्व आहे की त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये समतोल असला पाहिजे. लोकांचं वेलफेअर आणि त्याच्या निर्मात्याचा हक्क, ते पारडं एकीकडे झुकायला लागलं की दुसरं वर जायला लागतं. आता कॉपीराईट बद्दल तुम्हाला विचारलंस की एखाद्या लेखकाच्या आता आपण बघतो सिग्नलवरती 700 रुपयाच्या पुस्तकांच्या पायरेटेड कॉपीज मिळतात 70 रुपयाला, आणि त्या विकल्या जातात, आपण त्या विकत घेतो आणि त्यातला एकही पैसा त्या लेखकापर्यंत पोहोचत नाही. तर हे सरळ सरळ कॉपीराईटचं उल्लंघन आहे आणि कॉपीराईट कायद्यानुसार ह्याला नक्कीच शिक्षा होते. पण मी जसं म्हणाले की बॅलन्स साधला गेला पाहिजे. तर मग कॉपीराईट कायद्यामध्ये काही अशा पण गोष्टी आहेत सगळ्याच देशांच्या कॉपीराईट कायद्यांमध्ये की जिथे अशा प्रकारची कॉपी करणं मान्य आहे, मंजूर आहे. बरं, याला आपण फेअर यूज डॉक्ट्राईन म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची कॉपी झालीये पण ती फेअर आहे असं म्हटलं जातं. तर मग हे फेअर यूज कुठे कुठे आहे? कुठल्याही कलाकृतीचा फेअर यूज, मग ते पुस्तक असो नाही तर दुसरी कुठली कलाकृती केली तर कुठे चालते आणि त्याला उल्लंघन म्हटलं जात नाही. तर पहिलं म्हणजे ते शैक्षणिक कामासाठी केलं जात असेल तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट का आहे? कारण विजयाबाई मगाशी म्हणाल्या की मराठी शाळातली मुलं गरीब असतात आणि शक्य नसतं त्यांच्यासाठी पुस्तकं आणलं. तर मुळात आपला देश हा गरीब देश आहे. म्हणजे तू युरोप अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण नक्कीच गरीब आहोत. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला सामान्य जनतेचाही विचार करायला लागतो. म्हणजे आता एखादं पुस्तक अतिशय महाग आहे, 6-7 हजार रुपयाचं पुस्तक आहे, कॉलेजच्या लायब्ररीत 3 कॉपीज आहेत
आणि ते पुस्तक लावलं MA अभ्यासाला. मग ते मुलांनी कुठून आणायचं? मग त्यांनी, कारण की त्यांना शिक्षणाचा पण अधिकार आहे घटनेने दिलेला, आणि मग त्याच्यावरती घाला येतोय ते पुस्तक इतकं महाग असेल तर. मग अशा वेळी जर त्याची कॉपी त्यांनी केली, त्याची झेरॉक्स केली आणि शैक्षणिक कामासाठी ते वापरलं तर त्याला उल्लंघन मानलं जात नाही, कारण हा फेअर यूज आहे कॉपीराईटचा असं समजलं जातो. या बाबतीत अगदी आत्ताच झालेला अतिशय महत्वाचा खटला आहे भारतातला, तो मी आपल्या दर्शकांना सांगायला मला आवडेल. आणि ह्या खटल्याकडे जगभरातल्या सगळ्या देशांचं लक्ष लागलेलं होतं. तर हा खटला म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी वर्सेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस असा हा खटला आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि टेलर फ्रान्सिस हे अतिशय महत्वाची प्रकाशनगृह आहेत. 6,000-7,000 हजार पुस्तकं ती दरवर्षी छापतात. तर ह्यांच्या काही पुस्तकं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एक रामेश्वरी फोटोकॉपी नावाचं छोटंसं दुकान आहे, झेरॉक्सचं दुकान, ते विद्यापीठानेच एकाला चालवायला दिलंय. आणि राज्यशास्त्रासाठी जी काही पुस्तकं होती ती अतिशय महाग होती, आणि म्हणून तिथल्याच प्राध्यापकांनी वेगवेगळ्या पुस्तकांमधले असे सारांश काढून त्याचा एक कोर्स पॅक बनवला आणि त्याचे झेरॉक्स केले. प्राध्यापकांनीच मुलांना ते दिले. आता इथे जर एखादा दुकानदार कॉपीरायटेड पुस्तकाच्या कॉपी काढून विकत असेल तर मग तिथे नफा आहे, पण हे विद्यापीठानेच केलेलं, विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच केलेलं. किती छान. आणि ह्याच्यावरती मग या सगळ्यांनी केस केली. दिल्ली विद्यापीठ आणि रामेश्वरी फोटोकॉपी शॉप विरुद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि टेलर फ्रान्सिस असा हा खटला. 60 लाख रुपयाची नुकसान भरपाई मागितली त्या छोट्याशा दुकानदाराला. मग ही आत्ताच तिचा निकाल हायकोर्टात लागला आणि हायकोर्टाने सांगितलं की हा फेअर यूज आहे. जस्टिस एंडलॉ यांनी एक फार महत्वाचं वाक्य तिथे वापरलं ह्याचा हा निकाल देताना. ते असं म्हणाले की कॉपीराईट हा काही कुठला दैवी अधिकार नाहीये की तो सोवळ्यात ठेवायचा आणि त्याला कोणी हातच नाही लावायचा. गरज आहे, मुलांची गरज आहे, तेव्हा मग तो ब्रेक झाला पाहिजे. आणि मग न्यायालयाने असं सांगितलं की शैक्षणिक कामासाठी केलेला आहे, हा फेअर यूज आहे आणि कुठलाही खटला यावर भरता कामा नये. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला सुप्रीम कोर्टाकडे जायची चान्स होता, पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधल्या प्राध्यापकांनीच प्रेसला सांगितलं की तुम्ही आता जाऊ नका आणि वापरू द्या भारतातल्या लोकांना आमची पुस्तकं. वा वा, किती छान. तर किती छान वाटतं ऐकून सुद्धा. खरंच म्हणजे कायद्याची खूप चांगली बाजू सुद्धा आहेत, पण कायदा म्हटलं की काहीतरी आपल्याला नुकसानकारकच आहे का असा सुद्धा गैरसमज होतो. आणि मला वाटतं हे तुम्ही सांगितलेलं उदाहरण खूप छान उत्तर आहे या सगळ्यासाठी, नाही का? त्यात विवेक आहे, तारतम्य आहे, खरंय खरंय, उपयुक्तता आहे, नाही? आणि तोल आणि तारतम्य अतिशय गरजेचं आहे बौद्धिक संपदेचं जेव्हा तुम्ही अंमलात आणतात. आणि मला वाटतं लोकांना या संदर्भात माहिती नसते आणि त्यामुळे सुद्धा बरेच गैरसमज होऊ शकतात, नाही का? अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांविषयी बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीहून. नमस्कार. हा नमस्कार. नमस्ते. माझा विजयाताईंना असा प्रश्न आहे की सध्या एक गोष्ट नक्की की वाचन संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे आणि मोबाईल संस्कृती आणि सिरियलची संस्कृती समाजामध्ये झुरळून घालत आहे अक्षरशः. अच्छा, माझ्या कॉपीराईटच्या बाबतीमध्ये असा प्रश्न आहे की समजा मला एखादी चांगली चाल सुचली पण माझ्याकडे पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट नाहीये, तर मी त्या चालीच्या बाबतीमध्ये कसं काय मी कॉपीराईट मिळवू शकतो? आभारी आहे. बरोबर, धन्यवाद. सुरुवातीला मॅडम आपण काय सांगाल? किशोर, मालिकांनी धुडगूस घातलाय ही गोष्ट खरी आहे, परंतु पुस्तक वाचणारे सुद्धा बायका आहेत बरं का, आणि पुस्तक वाचणारे पुरुष आहेत, पुस्तक वाचणारी मुलं आहेत. धुडगूस घातलाय ही गोष्ट खरी आहे, कारण जे डोळ्यांना दिसतं सहजपणे ती माणसं बघतात, ही गोष्ट खरी आहे. पण आता एक ह्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही, किशोर, तुम्हाला खूप आनंद वाटेल की म्हणजे मी गौप्यस्फोटच करते की ठाणा महानगरपालिका आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही एक किलबिल एक्सप्रेस सुरू करतोय. त्याच्यामध्ये सगळी लहान मुलांची पुस्तकं असतील आणि ती ठाण्याच्या वस्तीतून जातील, शाळातून जातील. बरोबर एक लेखक असेल, तो गोष्टी सांगेल. आणि जशी जपानमध्ये बंको चळवळ आहे ना, गृहिणींनी घराघरात पुस्तकं ठेवली आहेत, तशी आपल्या बसमध्ये पुस्तकं असतील. तर ही किलबिल एक्सप्रेस जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पण यायचंय आणि मुलांना गोष्टी सांगायच्या आहेत. वा वा वा. मॅडम, त्यांनी चालीविषयी म्हणजे एखादी चाल सुचली आहे पण पिक्चरचं कॉन्ट्रॅक्ट नसेल तर मग अशा वेळेला कॉपीराईट्स कसं काय उपयोगाला येईल? ह्याचं उत्तर तर मी देतेच, पण त्या अनुषंगाने मी थोडीशी पार्श्वभूमी तुला या बाबतीत अशी सांगेन
की एक फार महत्वाची गोष्ट कॉपीराईटच्या बाबतीत सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की कॉपीराईट हा कधीही कुठल्या कल्पनेवर मिळत नसतो. आयडियावर कॉपीराईट मिळत नाही, तर ती कल्पना कशाच्या तरी फॉर्म मध्ये तुम्हाला आणली पाहिजे. तिच्या अभिव्यक्तीवर कॉपीराईट मिळतो, कल्पनेवर कॉपीराईट नाही, तिच्या अभिव्यक्तीवर. कारण कल्पनांवर जर तुम्ही कॉपीराईट द्यायला लागलात तर मग साधा आपला बॉलिवूडमध्ये बघा प्रेमाचा त्रिकोण असतो किंवा जत्रेत हरवलेली मुलं असतात. पहिल्यांदा ज्यांनी हे वापरलं असेल त्यांनी त्यावर कॉपीराईट घेतला असता तर पुढचे पिक्चरच निघाले नसते. कारण उलट आम्ही कॉपीराईटच्या भाषेत असं म्हणतो की कल्पना खुशाल चोरू द्या. म्हणजे कल्पना चोरल्याने काही क्रेडिट जाणार नाही तुमचं, तिची अभिव्यक्ती तुम्ही कशी करता, कुठल्या भाषेत ते मांडताय त्यावरती कॉपीराईट असतो. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यात समजा एखाद्या पिक्चरसाठी एक आयडिया आली आणि मी बोलता बोलता ती कुणाला तरी सांगून टाकली आणि त्यांनी ती चोरली, तर मी काही करू शकत नाही. कारण त्या आयडियावर मला कॉपीराईट मिळत नाही. त्याच्यात मला डायलॉग लिहावे लागतात, ते लिहून काढावे लागतात. प्रिंट करायला पाहिजे असं नाही, हस्तलिखित पण असू दे, पण काहीतरी त्याला फॉर्म असला पाहिजे आणि मग त्यावर कॉपीराईट असतो. तर त्यांनी असं विचारलं की त्यांना एखादी चाल सुचली ना तर त्याला चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट असण्याची काहीच गरज नाही, त्यावर त्यांचाच कॉपीराईट आहे. पण ती कुठल्या तरी फॉर्म मध्ये आणा, नुसती डोक्यात ठेवू नका. खरंय खरंय. तिला काहीतरी अभिव्यक्ती प्राप्त करून द्या आणि मग ती नक्कीच तुमची आहे. आणि मी सांगितलं तसं तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करायची काहीही गरज नाही. खरंच मुद्दे खूप आहेत, या मुद्द्यांविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. विषय नमस्कार. छान आहे. मला विजयताईंना एक कळकळीची विनंती आहे. ग्रंथांना मी गुरु मानतो, असे 5 ग्रंथांना गुरुरूपी ग्रंथांचं नाव प्लीज सुचवा, जेणेकरून वृद्ध नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, कारण त्या यावेळी त्यांचं मन आणि तन दोन्ही जीर्ण झालं असते, त्यांना गुरु मंत्राची गरज आहे. प्लीज 5 ग्रंथांची नाव सुचवावे. थँक्यू. 5 ग्रंथांचे असं काय आहे, ज्येष्ठ नागरिकांना आवडतील अशी आत्मचरित्र असतात. आता जर तुमच्या ज्येष्ठ नागरिक स्त्रिया असतील तर त्यांना आनंदीबाई विजापुरेंचं अजूनही चालतेची वाट हे आत्मचरित्र वाचायला द्या, किंवा स्नेहांकिता हे स्नेहप्रभा प्रधान यांचं वाचायला द्या. सदानंद मोऱ्यांचं तुकाराम अतिशय सुंदर पुस्तक आहे, वाचायला द्या. माझी सय ही कादंबरी वाचायला द्या. तर अशी जी पुस्तकं आहेत ना ती तुम्हाला चिरतरुण ठेवतात, तुमच्या आयुष्याला एक संपन्नतेचं वरदान देतात. आणि आत्मचरित्रातून आपल्या आयुष्याकडे बघताना सुद्धा झाकून बघताना, म्हणजे आपलं आयुष्य आपण सगळ्यांना सगळं सांगत नाही, असं आपल्याकडे अजूनही असं म्हणतात की मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात. परंतु लेखकाचं असं नसतं. लेखकाचं आयुष्य हे उघडं पुस्तक असतं. त्यामुळे त्या उघड्या पुस्तकातून मिळालेल्या कितीतरी सूचना या स्वयंसूचना होतात आणि त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना चर्चा करता येते. आणखी एक मी तुम्हाला सांगते की ज्येष्ठ नागरिकांच्या जवळ वेळ भरपूर असतो आणि तरुण मुलांना आपल्याला देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे आपण एकत्र बसा ना, एक क्लब करा ना तयार, एक पुस्तक वाचा ना आणि एका लेखकाला बोलवा ना. असं केलं ना तर तुमचा वेळ सुंदर जाईल, बौद्धिक संपन्नता येईल, आत्म्याचा विकास होईल आणि वेळ छान जाईल. वा वा, खूप छान सांगितलं तुम्ही की आजकाल जो एक मुद्दा आहे की ज्येष्ठ नागरिकांकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातंय. अर्थात याच्यामध्ये तरुण पिढी सुद्धा जबाबदार नाहीये, कारण का ते सुद्धा त्यांचे बिझी असतात. नाही, पण त्या निमित्ताने हा तुम्ही खूप छान उपाय सांगितलेला आहे, वेळ घालवण्यासाठी सुद्धा आणि एक छान आत्मिक आनंद मिळण्यासाठी सुद्धा, नाही का मॅडम? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार. डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलते. विजया मॅडम. प्राजक्ता नमस्कार. आवडतं व्यक्तिमत्व आहे तुम्ही म्हणजे. बरं, त्याच दे. मला काय म्हणायचंय की आता वाचन संस्कृती जरा कमी यायला लागली, तर पूर्वी मला अजून आठवतं, म्हणजे माझे बॉर्न ब्रॉटअप इन पंढरपूरचं, तिथे सुद्धा सायकलवरून असे घरपोच म्हणजे मॅगझिन्स वगैरे असे यायचे, हे लायब्ररी सारखं, चलती फुरती लायब्ररी. तर तशीच आता सुद्धा त्यांना केलं ना असं खूप, तर एकतर एम्प्लॉयमेंट पण सगळ्यांना मिळू शकेल आणि घरपोच जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा त्याची आम्ही अक्षरशः सांगू तुम्हाला, चहा बिस्किट स्नॅक्स पण त्यांना बिचाऱ्यांना खायला लागायचं. आपल्यासाठी येत आहेत, सायकलवरून येत आहेत, तर आम्ही अजून सुद्धा ते करू. पण असं जरा जास्त पुढाकार घेऊन जर लायब्ररीजनी केलं ना
तर त्याला रिस्पॉन्स जास्त चांगला मिळेल आणि लोक भरपूर वाचतील असं मला वाटतं. आपलं काय मत आहे यावर? हो प्राजक्ता, तुझी ही खूपच छान कल्पना आहे. अशी कल्पना आहे. आणि जसं ती हिरवी झाडं देतात ना घरोघरी 15 दिवसांनी आपल्या समोरच्या दिवाणखान्यातलं इंटिरियर बदलण्यासाठी हिरवी झाडं 15-15 दिवसांनी देतात, तसं पुस्तकं देणारे लोक सुद्धा आहेत बरं का. की फिरतं वाचनालय डोंबिवलीमध्ये आहे, मुलुंडमध्ये आहे, तर तू मुलुंडमध्येच आहेस, तर अशा फिरत्या वाचनालयाचा शोध घे. परंतु कधीतरी महाराष्ट्र सेवा संघात जात जा, कधीतरी खांडेकर वाचनालयामध्ये जात जा, कारण तिथे आमची पुस्तकं तुमची वाट बघतायत ग. तर नक्की करा. आणि हा जो क्लब आहे ना तसा करा. आणि आपल्याकडे ना जपानमध्ये जशी एक बंको म्हणून वाचन चळवळ आहे, तशी आपल्याकडे एक सुरू करायला पाहिजे. आणि तुझ्यासारख्या उत्साही मुलींनी ती नक्कीच सुरू करायला पाहिजे. घरामध्ये आपल्या सोसायटीमधल्या लोकांना सांग, 25 तरी बिराडं असतील, 2-2 पुस्तकं घ्या, बालपुस्तकं, आणि तुझ्या घरी ठेव, कारण तू उत्साही आहेस. 50 पुस्तकं आली आणि बालदोस्तांना सांगायचं की आज त्यातली एक गोष्ट मी वाचून दाखवणार आहे. जमतात की नाही बघ, खूप मजा येईल आणि वाचन संस्कृतीचा विकास केल्याचं पुण्य तुझ्या पदरी पडेल. क्या बात आहे. मॅडम, तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केलेला आहे बंको चळवळीविषयी, तर त्याविषयी काय सांगाल? काय आहे नेमकी? जपानमध्ये ना अशी ही चळवळ गावोगावी घरोघरी अशी ही चळवळ आहे. आणि तिथे कसं, आता समजा माझ्यासारखी एक बाई आहे पुस्तक वेडी, तर तिच्या घरात लहान मुलांची खूप पुस्तकं ठेवली गेली आहेत आणि मग ती सगळ्यांना सांगते की इथे पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील, मुलांनी यावं. तिने पुस्तकं काढून द्यावी त्या आईनी त्या घरातल्या, आणि मग ती पुस्तकं मुलांनी वाचावी. मग तिनं सांगावं जागेवर ठेवून द्या नीट, आणि मग ती मुलांनी ठेवावी. ठेवली नाही तर तिने ती ठेवावी. पण अशी ही घरोघरी सार्वजनिक ठिकाणी सोसायटीच्या जिन्याखाली अशी ही बंको चळवळ चालते. म्हणजे त्याच्यासाठी काय वेगळी जागा घ्यायला लागत नाही. आपल्याकडे अशा प्रकारे एक संकल्पना निघाली आहे पुस्तकांच्या गावाची, तर तिथे घरोघरी पुस्तकं ठेवली जाणार आहेत. फक्त ती अंमलात चांगल्या प्रकारे आली पाहिजे. कल्पना अत्यंत सुंदर आहे पुस्तकांच्या गावाची. लोकांनी त्याच्याकडे फॅड म्हणून न बघता आवड म्हणून बघितलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा सकारात्मक विचार केला पाहिजे. जाऊया की पुस्तकांच्या गावाला, एखाद्या घरात जाऊया, तिथली पुस्तकं वाचूया. अशा प्रकारे पुस्तकांवर प्रेम करा. मी सांगते स्वप्ना, मी लहान होते तेव्हा खाडीत पडले होते आणि माझा पाय दुखावला होता. 4च वर्षाची होते आणि माझ्या पायात लोखंडी बूट आला. खूप वाईट वाटायचं खिडकीतून बघताना की सगळी मुलं खेळतायत आणि मी मात्र हा लोखंडी बूट घालून जखडली गेली आहे खिडकीपाशी. डोळ्यात अश्रू असायचे. तेव्हा आई म्हणाली, मी तुला मित्र आणून देईन, ते तुला कधी हसणार नाहीत, तुझ्याशी बोलतील, खेळतील. आणि ती सुंदर रंगीत जाड छपाईची पुस्तकं होती. ती पुस्तकं ती माझ्यासमोर वाचे आणि मला 4थ्या वर्षी तिनं वाचायला शिकवलं. तेव्हापासून वयाच्या 4थ्या वर्षापासून पुस्तकांशी मैत्र जमलं ते आजपर्यंत. वा वा. खरंच पुस्तक आपले खऱ्या अर्थाने सोबती आहेत, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकणारे, नाही का? अगदी. याच विषयी बोलूया. मला कॉपीराईट संदर्भात सुद्धा मॅडम तुमच्याशी बोलायचंय, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. 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 माझा असा प्रश्न आहे की कथा लिहिलेली आहे आणि त्याचं चित्रपटात रूपांतर करायचे, तर त्याच्यासाठी जे आपण रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही जे म्हणता त्याचं तुम्हाला हे मिळायला पाहिजे कॉपीराईट, तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे आणि ते आधी त्याचं रजिस्ट्रेशन करायचं की आधी चित्रपटासाठी कोण दिग्दर्शन किंवा कोण निर्माता असेल त्याच्याकडे जायचं? तर दुसरा माझा मॅडमना असा प्रश्न आहे की पूर्वी आमच्या लहानपणी चांदोबा किशोर वगैरे अशी पुस्तकं असायची आणि ती लहान मुलांना वाचण्याजोगी असायची. आता ती कुठे दिसतच नाहीत, तर ती खरंच मिळत नाहीत का त्याचा तेवढासा प्रचार होत नाही? मृदूला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईल. काय सांगा? मगाशीच मी याबद्दल सांगितलं की तुम्हाला कॉपीराईट रजिस्टर करायची गरजच आहे असं अजिबात नाहीये. आणि तुम्ही तुमच्या दिग्दर्शकाला किंवा कोणी कंपोजर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ते तुमचं काम सुरू करा. जसं मी सांगितलं की कॉपीराईट एकदा तुम्ही लिहिलं आणि ते कादंबरीमध्ये तुमचं नाव आहे तर तो कॉपीराईट तुमचाच आहे. आणि हवं असेल तुम्हाला, जर असं वाटत असेल की आपल्याकडे त्याचा पुरावा म्हणून ते असलं पाहिजे, तर कॉपीराईट बोर्ड असतं, त्याच्या वेबसाईटवर जा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म मिळेल, तो फॉर्म डाउनलोड करा.
त्या फॉर्म मधल्या प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं द्या. त्यांनी सांगितलेली असतील तेवढी फी आणि तुमच्या पुस्तकाच्या 3 कॉपीज त्या ऑफिसमध्ये जमा करा. त्यातल्या एका कॉपीवरती ते तुम्हाला शिक्का मारून देतील की ह्याचं कॉपीराईट रजिस्टर्ड आहे, हे तुमच्याकडचं प्रूफ, आणि एक कॉपीराइटेड कॉपी ते त्यांच्याकडे ठेवतील. तर अशी त्याची सिंपल अतिशय सोपी पद्धत आहे कॉपीराईट रजिस्ट्रेशनची. बाकी सगळ्या बौद्धिक संपदा अतिशय किचकट असतात रजिस्टर करायला, पण तुम्हाला एवढंच करायचंय आणि ते सुद्धा करणं जरुरीचं अजिबात जसं नाही. तुम्ही मगाशी म्हणाल तसं की तुमची एखादी कल्पना फक्त अभिव्यक्ती रूपात हा, आली आणि त्यांनी- तर ते कॉपीराईट झालेलं आणि पुस्तक लिहिलंय त्यांनी म्हणजे त्यांचं अभिव्यक्ती झालेली आहे. मग भले ते पब्लिश नसेल जरी झालं तरी त्याचं मॅन्युस्क्रिप्ट आहे, तर ते त्यांचंच आहे. खरंय खरंय. आता आणि याच दुसरा विषयी- त्यांनी जे विचारलं होतं की चांदोबा आणि किशोर, मला पण असा प्रश्न पडला होता ग की चांदोबा आता येतं की नाही, कारण चांदोबा मला फार आवडायचं लहानपणी. तर चांदोबा येतं अगं, फक्त आपल्यापर्यंत ते का पोहोचत नाही ते माहिती नाही, पण किशोरचा अंक मात्र त्याच्या 1,00,000 प्रती येतात. आणि आणखी एक तुला सांगायला मला आनंद वाटतो की आत्ताचे जे त्याचे संपादक आहेत किरण केंद्रे, त्यांनी तो संपूर्ण डिजिटल स्वरूपात 40 वर्षाचे अंक आणलेले आहेत. म्हणजे एक मोठी क्रांती केली खरंय, आहे. खरंय. छोटी छोटी मुलं असतील तर त्यांना जरूर डिजिटल पण वाचता येईल. म्हणजे इंटरनेटमुळे जगाशी जोडली जात आहेत ही पण पुस्तकं. किशोर नाही का? अजून येतोय, खरंय, जोमात खरंय. आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. आरती डोळस आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. मी आरती डोळस, प्रकल्प संचालक, बार्टी पुणे येथे कार्यरत आहे मी. नमस्कार. आणि हॅलो, हा प्रश्न बोला. विचारा मॅडम आपला. हा मी आरती डोळस, प्रकल्प संचालक, बार्टी पुण्याहून बोलतीये. हो हा, हो. हा. हा, तर मी प्रकाशन विभागामध्ये कार्यरत आहे सध्याला, प्रकल्प संचालक म्हणून काम पाहतीये. आणि महाराष्ट्रभर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुल्यांचं आणि अण्णाभाऊ साठेंचं आणि विविध समाज सुधारकांचं साहित्य हे वितरित करीत असतो. किती छान. तर हे जे काही बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित करण्याचा अधिकार, कॉपीराईट हा हॅलो हा, बोला, बोला बोला. ना. विचारा. हा कॉपीराईट हा शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत गठीत समितीकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे निधी असून सुद्धा समाजाच्या विविध घटकांकडनं मागणी येत असताना सुद्धा आम्हाला हे छपाई आणि प्रकाशित करण्यामध्ये मर्यादा येतात. तर याच्या संदर्भात जर मार्गदर्शन झालं, ही प्रक्रिया सोपी करता आली आणि हे अधिकार जर बार्टीकडे घेता आले, तर आम्हाला समाजाची ही विविध घटकांकडनं येणारी मागणी ही पूर्ण करता येईल आणि हे पुरोगामी साहित्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं आम्हाला शक्य होईल. बरं बरं, धन्यवाद मॅडम. प्रश्न कळलेला आहे. हो. मॅडम अगदी थोडक्यात काय सांगाल? त्याचं कॉपीराईट जर मुळातच कोणाकडे तरी असेल तर त्यांना विनंती करण्याशिवाय हे दुसरं काहीही करू शकत नाही. त्यांनी जर विनंती केली की आम्हाला अशा अशा सामाजिक उपक्रमासाठी हा कॉपीराईट हवाय आणि तो आम्हाला कृपया द्या आणि आम्ही त्याचा काही व्यापारी वापर करणार नाही, आणि त्यांनी तो दिला तरच ते काही करू शकतात. खरे खरे. म्हणजे खरंच मुद्दे अनेक आहेत आणि या मुद्द्यांचा आपण अगदी सगळ्या मुद्द्यांपर्यंत जाण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. घड्याळ खुणावतोय त्यामुळे थोडंसं इथे थांबावं लागणार आहे. पण एक आहे की सकारात्मक दृष्टिकोन, मग कॉपीराईट्स असू देत किंवा पुस्तक दिवसानिमित्ताने असू देत, प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे येऊन ही चळवळ खऱ्या अर्थाने सार्थ करायला पाहिजे. कसा वाटला कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.